उपचारासाठी उपयोगासाठी लागत असतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टीसाठी विजेवर खूप काही अवलंबून आहे. लक्षात आहे. तर हा यांचा विकास मोठा राज्याचा एक मोठा सक्षम विकास मानलेला जातो. ऊर्जा निर्मितीचा जो काही विकास आहे तो राज्याचा मोठा सक्षम विकास मानला जातो. समजत आहे का? क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे महाराष्ट्रातील तेच प्रकल्प आपण आज बघणार आहोत. आज सर्वांना विजेची गरज आहे की नाही? सर्वांना विजेची गरज आहे. लक्षात येत आहे? गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड संग बोलासाठी विजेची गरज आहे. म्हणताय का बे? गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड सोबत बोलायची, हॅलो जानू क्या कर रहे हो? चार्जिंगच नाही असेल तर जानू काय बोलणार आहे का? जानू तर असंच थंडा पडतो. चार्जिंगच नाही राहील मोबाईल मध्ये, जानू काय म्हणा, हॅलो जानू असं म्हणणार का? म्हणणार का? मोबाईल चार्जिंग खूप महत्वाचं आहे, कारण जानू बोलणार नाही. जानू शिवा मज्जाचं नाही, हे की नाही? तर जानूला पण इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. ते सुद्धा एक महत्वाचा भाग आहे तुमच्यासाठी. लक्षात आलं काय? म्हणजे ह्या सर्व गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. तर ते इलेक्ट्रिसिटी कोणत्या प्रकारे निर्माण होते, कोणत्या माध्यमातून निर्माण होते, कशा प्रकारे निर्माण होते व त्यातील प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर त्या गोष्टी आपण आज महत्वपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने आज समजून घेणार आहोत. त्या गोष्टीसाठी लक्षात आहे तुम्हाला? अरे समजले का जानूवाले? ओ जानूवाले समजले का? तर त्या गोष्टीसाठी अति महत्वाचा जो काही कार्यक्रम आहे आज आपण इथं वाजवून घेणार आहोत. लक्षात आहे? चला, तर पुढील स्लाइड बघू शकता तुम्ही. पहिल्या पानावर या. तर या महाराष्ट्रामध्ये, हा आपला महाराष्ट्र आहे, सुंदर असा महाराष्ट्र आहे आपला. लक्षात आलं? सुंदर असा हा आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ना एक प्रकल्प आहे. प्रत्येक म्हणा किंवा काही किंचित प्रशासकीय विभागानुसार म्हणा, कोठे ना कोठे एक औष्णिक प्रकल्प आहे, विद्युत प्रकल्प आहे. त्याच्या माध्यमातून त्या शहराला म्हणा किंवा त्यातील काही मार्गाला म्हणा, कोणत्याही उपकरणाला म्हणा, कोणत्याही कारखानदारीला म्हणा, कोणत्याही कृषी क्षेत्राला म्हणा, त्याचा फायदा होत असतो. समजत आहे का रे? त्याचा फायदा होत असतो. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला की औष्णिक प्रकल्प कित्येक तरी महत्वाचा भाग आहे आपल्यासाठी? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? आहे ना? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे, कारण सर हे खूप महत्वाचा भाग आहे. तर या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रकल्प आहेत ते आपण बघणार आहोत, है की नाही? पहिला आहे जलविद्युत प्रकल्प. जलविद्युत महत्वाचा आहे. जलविद्युत प्रकल्प पहिला आपण बघणार आहोत. दुसऱ्या नंतरचा बघणार आहोत आपण अणुविद्युत प्रकल्प. काय बघणार आहोत? अणुविद्युत प्रकल्प बघणार आहोत. अणुविद्युत दुसऱ्या नंबरचा. तिसऱ्या नंबरला बघणार आहोत आपण, इकडे वर बघा, समुद्रात. तिसऱ्या नंबरचा बघणार आहोत, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तिसऱ्या नंबरचा बघणार आहोत आपण औष्णिक प्रकल्प. काय बघणार आहोत? औष्णिक प्रकल्प बघणार आहोत. औष्णिक प्रकल्प. आणि त्यानंतर लास्टच्या बघणार आहोत आपण पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्प. बरोबर? पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा. पवन ऊर्जा व सौर ऊर्जा प्रकल्प. ठीक आहे? सर्वांना क्लिअर आहे का रे? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. क्लिअर आहे सर्वांना? एकदा लिंक शेअर करून या. तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये 1 ना 2 3 ना 4 4 ना 5 तरी एखादा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वांना क्लिअर आहे इथपर्यंत? चला समोर कोणकोणता आहे ते पण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मग. तर हा आहे आधी जलविद्युत. हा काय आहे? हा जलविद्युतचा प्रकार आहे मित्रा. काय आहे? जलविद्युत. हा लक्षात घेऊन घ्या की जलविद्युत कोणत्या प्रकारे तयार होते. आता बघ रे बाबा, ए इकडे बघा रे. अरे समजत आहे का? एकदम खतरनाक कार्यक्रम आहे आपल्याजवळ, एकदम खतरनाक. समजतही नसेल तर पाणी टाकू 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 आपण त्याला समजून टाकू आणि त्याचा जलविद्युत तयार करून टाकू. लक्षात आलं का रे? ओ भैऱ्यांनो, हा बघा जलविद्युत. लक्षात आलं? हा असा होते जलविद्युत तयार. बघितलाय तुम्ही? तर हा आहे जलविद्युत. म्हणजे जलापासून, पाण्यापासून कोणत्या प्रकारे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, कोणत्या प्रकारे वीज निर्माण होते, तर हा त्याचा एक छोटासा नमुना मी तुमच्यासाठी आणलेला आहे. समजत आहे? तर हे बघा स्लाइड, आणि या स्लाइडच्या माध्यमातून बघा कोणत्या प्रकारे व्हिडिओ चालू आहे आणि कोणत्या प्रकारे ते इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. लक्षात आलं का? कोणत्या प्रकारे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते ना कोणत्या प्रकारे जानू बोलतो हॅलो जल्दी येणारे, ते कशी बोलते ना कशा प्रकारे बोलते, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओ मधून समजणार आहे. कारण हिच्या माध्यमातूनही तिला इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय केला जातो ना. समजत आहे तुम्हाला? चला, तर कशा प्रकारे चालू होते हे जलविद्युत प्रकल्प. म्हणजे जलविद्युत, पाण्यापासून विद्युत कशी तयार होते, इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, वीज कोणत्या प्रकारे तयार होते, तर या फोटोच्या माध्यमातून तुम्ही या स्लाइडच्या माध्यमातून पाठवू शकता. लक्षात आलं? तर बघा, हा आहे पाण्याचा प्रवाह. तुम्हाला दिसत आहे स्लाइडच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे समजून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्र. बरोबर? हे बघा,
हा वॉटर इनटेक. काय आहे? वॉटर इनटेक. म्हणजे या प्रकारे इथे पाणी फ्लो होतो. वॉटर म्हणजे पाण्याचा असा प्रवाह जातो. लक्षात घ्या. हे बघा इकडं पाण्याचा असा प्रवाह जात आहे. हा पाण्याचा प्रवाह. हा पाण्याचा प्रवाह कुठे जात आहे? हा इथे जात आहे. याला काय म्हणतात? हे इथं लिहून दिलेलं आहे. याला काय म्हणतात? याला म्हणतात टर्बिन. टर्बिनस. टर्बिनस हा खूप महत्वाचा आहे. कोणत्याही ठिकाणी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी हा टर्बिनन्स खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या रे. अरे लक्ष देताय का तुम्ही? लक्ष देताय का? टर्बिनन्स खूप महत्वाचा आहे. तर हा टर्बिनन्स या पाण्याच्या प्रवाहाने, हा जो पाण्याचा प्रवाह येतो याच्याने तो टर्बिनन्स वेगाने वाहतो. म्हणजे टर्बिनन्स घुमतो. कोणत्या प्रकारे त्याला वेग येईल त्या टर्बिनन्सला, तर हा पाण्याच्या माध्यमातून हा टर्बिनन्स बघा. हा टर्बिनन्स बघा. हा इथे असा अट्रॅक्ट होतो. लक्षात आलं का तुमच्या? लक्षात येत आहे का रे? हा अट्रॅक्ट होतो. हे बघा. हे तुम्ही चांगल्या प्रकारे बघून घ्या इथे की हा टर्बिनन्स कोणत्या प्रकारे अट्रॅक्ट होतो आहे. समजत आहे? हे बघा इकडे. हे बघा इथे. हा इथे कोणत्या प्रकारे तो अट्रॅक्ट होतो आहे. हे बघा कोणत्या प्रकारे तो अट्रॅक्ट होतो आहे. दिसत आहे? दिसत आहे का रे? ओके चला. क्लिअर आहे? मग सर्वांना क्लिअरच आहे है ना? तर या प्रकारे तो अट्रॅक्ट होत असतो. या प्रकारे तो अट्रॅक्ट होत असतो. आणि तो अट्रॅक्ट झाल्यावर हा वर जनरेटर चालू होतो. चालू कर जनरेटर. हा बघा. हा जनरेटर इकडे चालू होतो आणि याच्यामुळे वीज निर्माण होते. ते वीज या ट्रान्सफॉर्मर मध्ये जाऊन इकडे इलेक्ट्रिसिटी तयार होते. ते म्हणजे हे इकडे भेटते आपल्याला. हा बघा इकडे टावर लागलेला आहे. दिसत आहे का रे? हे स्लाइड खूप महत्वाची आहे. स्लाइड भारी सर. स्लाइड भारी, एकदम भारी. लक्षात आहे का? तर हे या प्रकारे जलविद्युत तयार होतो. महाराष्ट्राचा भूगोल शिकताना हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. हा अशा प्रकारे जलविद्युत तयार होतो. लक्षात येतं तुम्हाला? चला दुसरा पहा. जलविद्युत कोणत्या प्रकारे तयार झाला हे तुम्हाला माहित आहे. पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे येतो त्यानुसार तो टर्बिनन्स असा घुमतो आणि त्याच्यानुसार जेवढ्या वेगाने तो घुमला, जेवढ्या वेगाने त्याने म्हणजे स्वतःभोवती तो राऊंड झाला, त्याच्यानंतर तो जनरेटर मध्ये कन्व्हर्ट होतो आणि तिथून जनरेटर मध्ये कन्व्हर्ट झाल्याच्या नंतर तो ट्रान्सफॉर्म मध्ये जातो आणि तिकडून इलेक्ट्रिसिटी तयार होते. समजलं का बे? समजलं का? ते तिकडे इलेक्ट्रिसिटी तयार होते. समजत आहे? ओके चला. समोरचा प्रश्न बघा. समोर काय आहे शिकण्यासारखं? तर समोर दुसऱ्या क्रमांकाचा नंबर आहे अणुऊर्जा. काय आहे? अणुऊर्जा. अणुऊर्जा दुसऱ्या क्रमांकाचा नंबर आपण ठेवलेला आहे. काय? अणुऊर्जा. लक्षात आहे? अणुऊर्जा कशाला म्हणतात? आता अणुऊर्जा. अणुऊर्जा कशापासून? हे बघा इकडे. हे बघा इकडे. हे या पद्धतीने दिसत आहे तुम्हाला? या पद्धतीने तयार होते. या पद्धतीने. हे इकडं रिएक्टर वेसल. लक्षात आलं? कंटेनमेंट स्ट्रक्चर बघून घ्या याचा. म्हणजे महत्वाचा जो काही पॉइंट आहे तुमच्यासाठी, जो महत्वाचा पॉइंट आहे तो कोणत्या प्रकारे आणून मांडलेला आहे ते लक्षात घ्या. बरोबर का? मग इकडे हा इकडे असतो तो अणूचा भाग आणि इथून या टर्बिनन्स मध्ये जातो. तो कुठे जातो? या टर्बिनन्स मध्ये. आणि तिथून जनरेटर मध्ये जाऊन इकडे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि इकडे आपल्या घरी हे इकडे लाईट येते. बघा बघा लाईट कशी आली. इकडे या स्लाइड कडे लक्ष द्या. स्लाइड कडे लक्ष द्या रे. गुड मॉर्निंग ऋतुजाजी. चला स्लाइड कडे लक्ष द्या तुम्ही. लक्षात आलं? स्लाइड कडे लक्ष द्या. हा तर हा इथून या टर्बिनन्स मध्ये जाऊन या जनरेटरला कन्वर्ट होतो आणि जनरेटरला कन्वर्ट झाल्यानंतर या इलेक्ट्रिक पोल वर जाऊन तिथे वीज निर्माण झाल्याच्या नंतर हे इकडे आपल्या घरी लाईन येते. है की नाही? इकडे आपल्या घरी लाईन आल्यावर आपण लावतो फोनवर चार्जिंग, मस्त बोलतो 1-2 घंटे. है की नाही? हॅलो जेवला का नाही? जेवाचाच आहो, लाईटच गेली ती आत्ता आली. हे लाईट इथून जाते, इलेक्ट्रिसिटी इथून जाते. लक्षात येत आहे का? हे या पद्धतीने जात असते. इथे कुठे? इकडे घराकडे. इथं तयार होते. आणि महत्वाचा जो काही पॉइंट आहे अणुऊर्जा प्रकल्प बघताना तो बघायचा आहे आपल्याला. तारापूर. लक्षात आलं का? तारापूर या अणुऊर्जा प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रात. तारापूर कुठे आहे? तारापूर. हा कशाचा वापर करतो? युरेनियम आणि थोरियमच्या वापरातून हा अणुऊर्जा प्रकल्प तयार झालेला आहे. कोणता? तारापूर. लक्षात आहे? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तयार झालेला आहे. चला नेक्स्ट बघा. तिसरा प्रश्न काय आहे? तिसरा आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्प. काय आहे? औष्णिक ऊर्जा प्रकल्प. हा तिसरा महत्वाचा पॉइंट तुमच्यासाठी बघा मित्रांनो. औष्णिक ऊर्जा प्रकल्प लक्षात घेताय का रे? औष्णिक ऊर्जा प्रकल्प. अबे ऐकताय का? कोणी मेसेज करत नाही. काऊन एवढा सिरियस? काऊन गर्लफ्रेंड बोलू नको म्हणली का बॉयफ्रेंड बोलू नको म्हणला तुम्हाला क्लासमध्ये? ओके तर काय आहे? औष्णिक ऊर्जा प्रकल्प है ना? औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा कशा प्रकारे तयार होतो?
आता हे बघा तुम्ही कोणत्या प्रकारे तयार होते. आता इकडे या साईडला बघू शकता, हा बघा कोळसा. कोळसा समजते का? कोळसा, काळा कोळसा हा या ठिकाणी आहे. काळा कोळसा या ठिकाणी लक्षात येतं तुमच्या, काळा कोळसा. ठीक आहे, ओके. काळा कोळसा लक्षात घ्या. हा सर तर हा काळा कोळसा इथे कोल म्हणजे कोळसा. कोळसा या बॉयलर मध्ये गेल्यावर, लक्षात आलं, कोळसा या बॉयलर मध्ये गेल्यावर तो का त्याच्या बाष्पीभवन होते. काय होते रे? बाष्पीभवन. लक्षात येत आहे? कोळसा यानंतर गेल्यावर इथे बाष्पीभवन तयार होते. ओके, बाष्पीभवन तयार झाल्याच्या नंतर इथून जो काही वायू आहे, तो काही वारा आहे त्याचा, तो या टर्बिनन्सला येतो. कुठे येतो? या टर्बिन, स्टीम टर्बिन म्हणतात त्याला. काय म्हणतात? स्टीम टर्बिन है ना, स्टीम टर्बिन म्हणतात. या टर्बिन मध्ये हा असा गोल घुमल्याच्या नंतर तो जनरेटर त्याला वेग देत असतो. असं म्हणते जनरेटर चर्र चालू कर, है का नाही? असं घरकन घुमते तो. कसा घुमते? असा घरकन. इकडे लक्षात द्या, मी काय म्हणतो तुमच्यासाठी अति महत्वाचं आहे बरं का, विसरणं कामाचं नाही. हा असा कोणी शिकवत नाही. आणि युट्यूबवर मला तरी नाही वाटत की आजपर्यंत झाला असेल की औष्णिक ऊर्जा कशा प्रकारे तयार होते आणि काय कशा प्रकारे तयार होते. समजलं का रे? सर तुम्ही चालू द्या शिकवणं. हा, एक नंबर. ओके, तर या प्रकारे टर्बिन मध्ये तो चालू होत असतो. टर्बिन मध्ये तो वेग गेल्यावर तो जनरेटर त्याला वेग देत असतो जोराचा, ठीक आहे नाही? तो जनरेटर त्याला वेग देत असतो. वेग दिल्याच्या नंतर तो इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर होते, है की नाही? मग आपल्याला चार्जिंग भेटते, है का नाही? ते इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर होते. या प्रकारे कोणत्या प्रकारे? हा दगडी कोळसा आहे, त्याप्रमाणे काही नैसर्गिक तेल, वायू म्हणा किंवा खनिज तेल म्हणा, यांच्या मार्फतातून यांना बॉईल केल्यावर यांच्या मार्फतातून निघणारा वायू तो टर्बिन मध्ये जाऊन त्याला जनरेटरने जास्त जोराचा वेग दिल्यावर इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. याला काय म्हणतात? औष्णिक ऊर्जा प्रकल्प म्हणतात. लक्षात येते का रे? औष्णिक ऊर्जा प्रकल्प म्हणत असतात. समजत आहे सर्वांना? ओके, चला चौथा प्रकार बघा काय आहे. चौथा आहे सौर ऊर्जा. कोणता आहे? सौर ऊर्जा. आता सौर ऊर्जाचा बघून घ्या तुम्ही. सौर ऊर्जा है ना, सौर ऊर्जा प्रकल्प. हे बघा, हे आहेत सौर पॅनल. काय आहे हे? सौर पॅनल आहे. सौर पॅनल लक्षात येते का? सौर पॅनल. स्लाइड भारी. थँक्यू सर. नोबडी कॅन टीच दिस टाइप. हा, शिकवू शकत नाही ना. लक्षात आलं का? आपण घेतो. आपल्याला खूप महत्वाचं वाटलं तर आपण घेतो. लक्षात आलं का? आपल्याला खूप महत्वाचं वाटलं तर घेतो आपण. तर सोलर पॅनल बघा, हा आपला सूर्यदेवता आहे. सूर्यदेवता या सौर पॅनलवर आपली प्रकाश टाकतो. लक्षात आलं का? सूर्यदेवता आपल्या सौर पॅनलवर काय टाकतो? प्रकाश टाकतो. हे घे म्हणतो, घे. ते टाकल्याच्या नंतर इकडे काय तयार होते? डीसी करंट, इलेक्ट्रिसिटी. काय तयार होते? डीसी करंट तयार होते. तर हे इकडं याच्यावर हा सौर प्रकाशावर, या सौर पॅनलवर जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो त्याच्यानंतर कोणता तयार होते? कोणता करंट? डायरेक्ट करंट. लक्षात आलं का? डायरेक्ट करंट तयार होऊन इकडे तो अल्टरनेट इलेक्ट्रिसिटी तयार होऊन तो इकडे अंटिलिटी ग्रीडवर जातो. कशावर जातो? अंटिलिटी ग्रीडवर. म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून सुद्धा आपल्याला वीज निर्मिती होते. लक्षात आलं का? सूर्याच्या प्रकाशापासून आपल्याला वीज निर्मिती होते. हा सुद्धा एक महत्वाचा भाग तुमच्यासाठी आहे. अरे समजत आहे का मी काय म्हणतो आहे? समजत आहे का? बस असे बसले आहे असे काही समजत आहे का? कसा करंट तयार होते, कोणत्या प्रकारे करंट तयार होते, कसा गर घुमते ना कसा सर देते. लक्षात आलं का? ते महत्वाचे आहे तुमच्यासाठी. ते बघा. चला, हा झाला चौथा की सूर्यापासून. कशापासून? सूर्यापासून वीज निर्मिती. लक्षात ठेवायची, सूर्यापासून वीज निर्मिती, सौर ऊर्जा प्रकल्प, है का नाही? सौर ऊर्जा प्रकल्प. आता बघा चौथा आहे पवन ऊर्जा प्रकल्प. कोणता आहे? पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पवन ऊर्जा प्रकल्प, है की नाही? पवन ऊर्जा प्रकल्प एखाद्याच्या घरावर ठेवल्याने जमणार नाही. पवन ऊर्जा प्रकल्प कोणाच्या गाडीवर मांडून नेल्यावर पंख्यानं काही ऊर्जा निर्माण होणार नाही. लक्षात आलं का? निकिता शिंगाळेजी चालू. कोणाच्याही घरावर ठेवल्याने होणार नाही किंवा कुठेही ठेवल्याने होणार नाही. तर तो पवन ऊर्जा प्रकल्प, याच्यातून कशी वीज निर्मिती तयार होते मी तुम्हाला सांगतो. आता बघा बे, ऐका बे लवकर. ओके, तर पवन ऊर्जा प्रकल्प कुठे असतो? एखाद्या टेकडीवर म्हणा, एखाद्या उंच माथ्यावर म्हणा, है की नाही? जिकडे तिकडे उंच भाग आहे त्या उंच भागावर म्हणा, तिकडे पवन ऊर्जा प्रकल्पाची इलेक्ट्रिसिटी तयार होते. लक्षात येतं तुम्हाला? त्या प्रकारे तयार होते. तर वाऱ्याच्या वेगाने, कोणाच्या वेगाने?
माझ्या वेगाने नाही, वारा वारा, हा वारा, हे वारे सुटले सह्याद्रीचे, इकडे बघा, हे सह्याद्री समजा. त्याच्यानंतर तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं खूप मोठं प्रमाण आहे. लक्षात आलं का? डोंगरावर, शिखरावर, घाटावर, घाटमाथ्यावर, हे खूप महत्वाचे पॉइंट आहे पवन ऊर्जेचं. तर पवन ऊर्जा प्रकल्प बघा, हे वारे जाऊन राहिले इकडे, दिसताय का रे सर्वांना? हे वारे इकडे बघा, वर बघा, खालीच पाहू नका, वर बघा, वर, हे वर बघा इकडं, हे दिसत आहे इकडं, दिसत आहे का इकडं? हे वारे जाऊन राहिले. या वाऱ्याच्या याच्याने हे पंखे हलून राहिले, डबल 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 असे करून राहिले. ते बघा, गरगर 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 गरगर, दिसत आहे तुम्हाला? फ्री स्पेस, हे बघा इकडं, हा हे बघा, हे कसे गरगर गरगर घुमून राहिले, है ना? गरगर गरगर घुमत आहे, ते बघा, दिसत आहे तुम्हाला? दिसत आहे का रे? गरगर गरगर घुमत आहे. ओके, तर त्यावेळी म्हणजे त्या वरून जाणारे जे काही वारे आहे जोराचे, त्या वाऱ्यानं जर हा टर्बिनन्स घुमत असेल, गलगल गलगल गरगर गरगर, नाही का, असा जो टर्बिनन्स घुमत असेल, त्या टर्बिनन्सचं त्या जनरेटर मध्ये रूपांतर होऊन ते आपल्याला इलेक्ट्रिसिटी इकडे भेटते. समजत आहे का? अरे समजत आहे का रे? तिकडे असं गरगर 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 घुमल्याच्या नंतर इकडे आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार होते. म्हणजे हा इकडे तुम्ही बघू शकता, हा बघा कसा गरगर घुमतो, हा बघा, हा गरगर गरगर घुमला, हा वाऱ्याचा वेग दिसून राहिला, हा गरगर गरगर घुमल्याच्या नंतर इकडे खाली तयार होते त्याची ऊर्जा. कुठे? हे इकडं खाली, इकडं बघ, इकडं, हे इकडं खाली, हे इथं पाय, हे इथं पाय, इथं पाय, भोकण्यासारखा करू नको, इथं पाय, आंधळ्यासारखा करू नको, इकडं पाय, खाली पाय, खाली. तर खाली हे इकडे जनरेटर लावलाय, चालू कर जनरेटर. चालू कर जनरेटर झाल्याच्या नंतर या डीपी मध्ये जाते. लक्षात आलं का? आणि त्या डीपी मधून डायरेक्ट इकडे टावरवर जाते, टावर वरून आपल्या घरात येते. बघ, दिसला का? तर या प्रकारे पवन ऊर्जा निर्मिती तयार होते. महत्वाचा आहे, भाग समजून घ्या. कोणी सांगणार नाही, कोणी शिकवलंही नाही आजपर्यंत. लक्षात आलं का? तर या पद्धतीने तो पवन ऊर्जा प्रकल्प साधित होते. चला सांगू. आता बघा, आता हे उत्तर तुम्हाला सांगायचे आहे. लक्षात आलं का? आता उत्तर तुम्हाला सांगायचे आहे. म्हणजे यानंतर आता आपण प्रश्नावली सुरू करतो आहे. काय सुरू करतोय? प्रश्नावली. म्हणजे तुमच्यासाठी अति महत्वाचा जो काही भाग आहे प्रश्नावली, की सर पवन ऊर्जा आपल्या महाराष्ट्रात किती आहेत, सर सौर ऊर्जा आपल्या महाराष्ट्रात किती आहे, सर औष्णिक ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात किती आहे, सर अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात किती आहे. तर हे सर्व प्रश्न आता आपण तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहोत. लक्षात आलं का? हे सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला चला, ओके. तर बघा, मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, पटकन सांगायचं आहे, फास्ट मध्ये घेतोय. चला, फास्ट मध्ये, एकदम फास्ट मध्ये. चला सांगा, चोला औष्णिक प्रकल्प सांगा. चोला औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? चोला औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? बोला. चोला औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? चोला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चोला औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर चोला आहे ठाणेला. कोणत्या ठिकाणी आहे? ठाणे या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे तो. चोला औष्णिक प्रकल्प कुठे आहे? ठाणेला आहे. चला दुसरा बघा. दुसरा बघा, एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तो कोणत्या ठिकाणी आहे? एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प. एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? मस्त समजते ना? समजणारच आहे. एक लहरे बारे, एक लहरे सांगा कोणत्या ठिकाणी आहे? एक लहरे. एक लहरे कोणत्या ठिकाणी आहे? एक लहरे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे औष्णिक प्रकल्प. याच्याने नाशिकला फायदा होतो औष्णिक प्रकल्प. तिसरा बघा, तिसरा औष्णिक प्रकल्प कुठे आहे? फेकरी औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? फेकरी. फेकरी औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे रे? कोणत्या ठिकाणी आहे फेकरी? तर फेकरी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2, जळगाव या ठिकाणी आहे. कुठे आहे? जळगाव या ठिकाणी आहे. लक्षात आलं का? फेकरी औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? जळगावला आहे. चौथा प्रश्न बघ. चौथा प्रश्न बघ, परळी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे रे? परळी औष्णिक विद्युत प्रकल्प. हे बहिऱ्यांनो, परळी औष्णिक विद्युत प्रकल्प बोला पटकन, कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? बीड. बीड या ठिकाणी आहे. हा मराठवाड्यातील पहिला आहे, मराठवाड्यातील एकमेव आहे. लक्षात आलं का? मराठवाड्यातील हा एकमेव आहे, एकमेव. लक्षात येते का? मराठवाड्यातील हा काय आहे? एकमेव आहे, एकमेव, एकमेव आहे, एकमेव. इकडे लक्षात घ्या, महत्वाचा पॉइंट आहे. मराठवाड्यामध्ये हा एकमेव आहे. चला लक्षात येत आहे. पाचवा बघा, पाचवा सांगा, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे रे? पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? पारस औष्णिक विद्युत प्रकल्प सांगा कोणत्या ठिकाणी आहे? पारस. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक 2. कुठे आहे? अकोल्याला आहे. कुठे आहे? अकोला. चला नेक्स्ट बघा, 6वा, कोराडी खापरखेडा औष्णिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? कोराडी खापरखेडा विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? सांगा. कोराडी खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? कोराडी खापरखेडा कोणत्या ठिकाणी आहे? नमस्कार नमस्कार अनुजजी. चला चला, कोणत्या ठिकाणी आहे? कोराडी खापरखेडा. बोला पटकन. तर हा कोणत्या ठिकाणी आहे? 6व्या क्रमांकी, ऑप्शन क्रमांक 1
नागपूर ठिकाणी आहे. कोराडी आणि खापरखेडा कोणत्या ठिकाणी? नागपूर या ठिकाणी आहे. चला 7वा बघा, चंद्रपूर बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रपूर बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रपूर बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तो कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सर चंद्रपूरलाच आहे हा, है ना. चंद्रपूर बल्लारपूर हा औष्णिक प्रकल्प कुठे आहे? चंद्रपूरलाच आहे. 8वा प्रश्न बघा, तुर्भे म्हणजे ट्रॉम्बे, तुर्भे म्हणजे जे ट्रॉम्बे है ना औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तुर्भे म्हणजे ट्रॉम्बे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर हा कोणत्या ठिकाणी असू शकते? तर हा आहे मुंबई उपनगर. कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उपनगर या ठिकाणी आहे. महत्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट बघूया. 9वा प्रश्न बघा, डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक 3 आहे की नाही? ऑप्शन क्रमांक 3 पालघर या ठिकाणी आहे. कुठे आहे? पालघर या ठिकाणी आहे. चला 10वा औष्णिक विद्युत प्रकल्प काय? 10वा तिरोडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तिरोडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे रे? तिरोडा औष्णिक विद्युत प्रकल्प, तर हा कोणत्या ठिकाणी आहे? हा ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया या ठिकाणी आहे. गोंदिया या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. 11वा बघा, 11वा तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तारापूर. 11वा प्रश्न महत्वाचा आहे. तर तारापूर कोणत्या ठिकाणी आहे? पालघर या ठिकाणी आहे. महत्वाचा आहे पालघर, है की नाही? या ठिकाणी तारापूर अणुविद्युत प्रकल्पामध्ये कोणत्या वापर केला जातो? कशाचा वापर केला जातो? युरेनियम आणि थोरियम. लक्षात आलं का? थोरियम आणि युरेनियमचा वापर करून ऊर्जा निर्माण केली जाते. थोरियम व युरेनियम याचा वापर करून ऊर्जा निर्माण केल्या जाते. याचा वापर करून, लक्षात आलं का? याचा वापर करून ऊर्जा निर्माण केल्या जाते. ऊर्जा निर्माण होते. लक्षात आलं का? ऊर्जा निर्माण होते या तारापूरमध्ये थोरियम व युरेनियमचा वापर करून. लक्षात आलं? चला 12वा प्रश्न बघू शकता, भातसा जलविद्युत प्रकल्प है ना भातसा नदीवर कोणत्या ठिकाणी आहे? भातसा जलविद्युत प्रकल्प भातसा नदीवर कोणत्या ठिकाणी आहे? भातसा कोणत्या ठिकाणी आहे रे? याचं महत्वाचं उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक ए सर, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे भातसा. लक्षात आलं? चला 13वा प्रश्न बघा, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प तिल्लारी नदीवर कोणत्या ठिकाणी आहे? तिल्लारी जलविद्युत प्रकल्प तिल्लारी नदीवर कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तो कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 14वा क्वेश्चन बघा, राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हा सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर राहील. हा सुद्धा कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. 15वा क्वेश्चन बघा, 15वा क्वेश्चन काय म्हणतो? भाटघर जलविद्युत प्रकल्प पुणे कोणत्या नदीवर आहे? वा वा, भाटघर जलविद्युत प्रकल्प पुणे कोणत्या नदीवर आहे? सांगा. भाटघर जलविद्युत प्रकल्प मला पटकन सांगा. याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2 नीरा नदीवर आहे. भाटघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नीरा नदीवर आहे. चला व्हेरी गुड. 16वा सांगा, खडकवासला जलविद्युत प्रकल्प अंबी नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? खडकवासला जलविद्युत प्रकल्प अंबी नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बोला पटकन. अंबी नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा. कोणत्या नदीवर आहे सांगा रे? तर कोणत्या नदीवर आहे? याचे योग्य उत्तर क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक 2 या जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला धरण अंबी नदीवर. व्हेरी गुड. 17वा प्रश्न बघा, 17वा प्रश्न काय म्हणतो? कन्नेर जलविद्युत प्रकल्प वेण्णा नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे रे? कन्नेर जलविद्युत प्रकल्प वेण्णा नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तो कोणत्या जिल्ह्यात आहे? कन्नेर. तर कन्नेर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. व्हेरी गुड. चला त्यानंतर बघा 17वा धोम जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यात असून कोणत्या नदीवर आहे? धोम जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यात असून कोणत्या नदीवर आहे रे? सातारा जिल्ह्यात असून कोणत्या नदीवर आहे धोम जलविद्युत? तर याचे योग्य उत्तर क्रमांक काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदीवर आहे. आहे कृष्णा नदीवर. व्हेरी गुड. 18वा प्रश्न बघा, 18वा प्रश्न काय म्हणतो आहे? उजनी जलविद्युत प्रकल्प, उजनी जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? उजनी जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये. चला नेक्स्ट बघा, 19वा प्रश्न बघा, भाटघर जलविद्युत केंद्र प्रवरा नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? भाटघर जलविद्युत केंद्र प्रवरा नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? भाटघर. भाटघर सांगायचे आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर क्रमांक काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यात. महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरती, लक्षात ठेवा. 20वा प्रश्न बघू शकता तुम्ही, पेंच जलविद्युत प्रकल्प केंद्र कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच जलविद्युत केंद्र पेंच नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगायचे तुम्हाला. पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पेंच. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर. नेक्स्ट प्रश्न बघा, खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? खोपोली जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? खोपोली. याचे योग्य उत्तर सांगायचे. याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? रायगड जिल्ह्यात. लक्षात येत आहे. चला समोरचं बघा 22वा येलदरी जलविद्युत केंद्र
कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या रे. येलदरी जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? येलदरी. तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक डी, परभणी जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? परभणी जिल्ह्यामध्ये आहे. चला समोरचा प्रश्न बघा, 23वा प्रश्न बघा, पैठण जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पैठण जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे सांगायचं तुम्हाला. तर पैठण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं? औरंगाबाद जिल्ह्यात आहे. 24वा बघा, 24वा प्रश्न बघू शकता, भंडारदरा जलविद्युत केंद्र प्रवरा नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा जलविद्युत केंद्र प्रवरा नदीवर कोणत्या ठिकाणी आहे? भंडारदरा. तर याचे योग्य उत्तर क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा. 25वा प्रश्न बघा, कवलधारा 74 लोहार 128 हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? महत्वाचा प्रश्न आहे. कवलधारा 74 लोहार 128 हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत सांगायच्या पटकन. तर याचे योग्य उत्तर क्रमांक काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, है ना. उस्मानाबादच्या टेकड्यावर ते पवन ऊर्जा प्रकल्प लावण्यात आलेले आहे. कुठे आहे? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा, 26वा प्रश्न बघा, टाटा खोपोली, टाटा भिवपुरी, टाटा भिरा आणि भिरा ही जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यात आहेत ही एवढी सारी जलविद्युत प्रकल्प? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सांगायच्या पटकन. तर याचे योग्य उत्तर क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक 1. कुठे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये आहे ना. हे एवढे 1 2 3 4 अजून 5-6 असतीनच लपले. तर कुठे आहे? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे ना. रायगड जिल्ह्यामध्ये जलविद्युत प्रकल्प जास्त प्रमाणात आहे. लक्षात आलं? चला 27वा प्रश्न बघा, राज्यातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोणते आहे? राज्यातील सर्वात मोठे, हा प्रश्न महत्वाचा आहे. पोलीस भरती सर्व लक्षात आलं का? राज्यातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा? औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात आलं का? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा आहे योग्य उत्तर क्रमांक. याचा काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं? चंद्रपूर जिल्ह्यात. चला योग्य उत्तर आहे याचं. 28वा प्रश्न बघू शकता तुम्ही, उमरेड मौदा, काय? उमरेड मौदा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उमरेड आणि मौदा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे सांगायचं तुम्हाला. याचे योग्य उत्तर क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्ह्यामध्ये आहे उमरेड आणि मौदा. चला नेक्स्ट 29वा प्रश्न बघा, देवगड विजयदुर्ग पवन ऊर्जा प्रकल्प. लक्षात आलं का? देवगड विजयदुर्ग पवन ऊर्जा किल्ला नाही रे, प्रकल्प, बाय मिस्टेक. ओके. देवगड विजयदुर्ग पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नाही तर म्हणा सर किल्ला कुठून आणला? नाही, किल्ला नाही रे बाबा. देवगड विजयदुर्ग पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोला रे पटकन, फास्ट पटकन सांगायचं. बोला रे. अरे बोलता की नाही रे भैऱ्यांनो? बोलो बोलो, मुंह खोलो पटापट. सांगा सांगा सांगा. सांगत काऊन नाही? तर याचे योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग मध्ये आहे. कुठे? सिंधुदुर्ग मध्ये. चला 23वा प्रश्न बघा, 30वा काय आहे? चाडकेवाडी, मात्रेवाडी, चावणेश्वर, आंबेरी, धालगाव पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? बापरे एवढे आहे. चाडकेवाडी, मात्रेवाडी, चावणेश्वर, आंबेरी, धालगाव पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? बोलो बोलो पटकन बोला रे, वाजवा पटकन पटकन सांगायचं. कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर समोर आहे, डोळ्यासमोर. भोकण्यासारखे करू नका, आंधळ्यासारखे करू नका. डोळे फाळा आणि पहा, प्रश्न उत्तर तुमच्या समोर आहे. कोणत्या ठिकाणी आहे? चला बोला पटकन. कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? सांगली जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं का? सांगली जिल्ह्यात. 31वा प्रश्न बघा, अंजनवाडी 12.60 वॅट. बापरे, अंजनवाडी 12.60 वॅट पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? अंजनवाडी तुम्हाला सांगायचे. अंजनवाडी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर हे अंजनवाडी आहे, हे औरंगाबाद मध्ये आहे मित्रा. कुठे आहे? औरंगाबाद. इथे ऑप्शन नाही आहे, पण हा आहे औरंगाबादला. तुला सांगतो औरंगाबादला आहे. कुठे? औरंगाबाद या ठिकाणी आहे. तिथे ऑप्शन नाही, पण औरंगाबादला आहे. ई म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादला आहे. कुठे? औरंगाबादला. ठीक आहे. अंजनवाडी कुठे आहे? औरंगाबादला. लक्षात घ्या, औरंगाबादला आहे. कन्फ्युजन होऊ नको मित्रा, कन्फ्युजन होऊ नको बे. अंजनवाडी. लक्षात आलं का? अंजनवाडी कुठे आहे? औरंगाबाद. ओके. चला मोंढा, काय आहे? मोंढा है ना. मोंढा आहे हा, मोढा नाही. मोंढा 4.00 पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मोंढा. लक्षात सांगा, मोंढा कोणत्या जिल्ह्यात आहे? मोंढा पवन ऊर्जा प्रकल्प. बोला रे पटकन, बोला रे पटकन. मोंढा कोणत्या ठिकाणी आहे? या मोंढा कोणत्या ठिकाणी आहे? बोला कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर क्रमांक काय आहे? 32चा ऑप्शन क्रमांक 3 अमरावती या ठिकाणी आहे. मोंढा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये. चला नेक्स्ट
33 बघा चकाला, काय आहे चकाला 312.50 पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? चकाला 312.50 पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? चकाला कोणत्या ठिकाणी आहे? चकाला बोला पटकन, कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. चकाला 312.50 पवन ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये. लक्षात येत आहे? नंदुरबार जिल्हा. चला 34 बघा आंध्रलेख 106.40 काय? आंध्रलेख 106.40 पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? आंध्रलेख 106.40 पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे रे? हा कोणत्या ठिकाणी आहे तुम्हाला सांगायचा पटकन, कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर क्रमांक काय? डोळे फाळा पटकन चांगल्यानं आणि पा कोणत्या ठिकाणी आहे? पवन ऊर्जा प्रकल्प आंध्रलेख हा कोणत्या ठिकाणी आहे? तर हा आहे पुणे या ठिकाणी आहे. कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुणेला आहे रे भैरांनो, लक्षात घ्या पुणेला आहे. लक्षात येत आहे? 35 प्रश्न बघा डहाणू. ओके डहाणू पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? डहाणू पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिल्हा विभाजन झालेला आहे पण याचं योग्य जो ठिकाण आहे तो कोणत्या ठिकाणी आहे याचं तुम्ही क्लिअर करून घ्यायचं आहे. भौगोलिक क्षेत्र लक्षात आलं का? तर याचं योग्य उत्तर क्रमांक काय आहे? 35 याचं 1 आहे ठाणेला. लक्षात आलं? ठाणेला दिलेला आहे. याचं भौगोलिक क्षेत्र तपासून घ्यायचं आहे. लक्षात आलं? डहाणू 0.090 पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? डहाणू आपला पालघरला आहे, ठाणेला आहे. लक्षात आलं? भौगोलिक क्षेत्र तपासता. ठीक आहे. 36 प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे सांगायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे रे? कोणत्या ठिकाणी आहे अणुविद्युत प्रकल्प? तो कोणता आहे? या पालघरमध्ये आहे का नाही? पालघरला आहे. सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? पालघर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं का? पालघर जिल्ह्यामध्ये आहे. चला त्यानंतर बघा 37 लास्ट प्रश्न आहे हा जैतापूर प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? बोला जैतापूर प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? लास्ट प्रश्न आहे. लास्ट प्रश्नाचं उत्तर सांगून जायचं आहे. जैतापूर कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर अरे जैतापूर कोणत्या ठिकाणी आहे रे? बोला पटकन जैतापूर. याचे योग्य उत्तर काय आहे जैतापूरचं? पटकन सांगायचं आहे. तर जैतापूर कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर आहे डी ऑप्शन क्रमांक 4 कोणत्या ठिकाणी आहे? रत्नागिरीला आहे का नाही? जैतापूर रत्नागिरीला आहे. रत्नागिरीला लक्षात आलं? रत्नागिरीला आहे जैतापूर है ना? रत्नागिरीला आहे. चला व्हेरी गुड मित्रांनो. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लक्षात घ्या रे. चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब है ना? जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. कसा वाटला आपला विदर्भ पॅटर्न कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचे आहे. सर्वांनी कमेंट करायची आहे. विदर्भ पॅटर्न कसा वाटला रे? विदर्भ पॅटर्न कसा वाटला सांगायचा नक्की सर्वांनी. ओके आणि भेटूया नंतरच्या क्लासला. आपले दररोजचे क्लास आहे. दररोज सकाळी 11 वाजता राहतोच. सकाळी 11 वाजता लाईव्ह. सकाळी 11 वाजता लाईव्ह आहे. लाईव्ह सकाळी 11 वाजता रोजचा टाइम फिक्स आहे. सकाळी 11 वाजता. ओके त्याच्यानंतर दुपारी पण आपण घेऊ पण आता त्याची वेळ निश्चित व्हायची आहे. ठीक आहे दुपारी पण आपण घेऊ पण त्याची वेळ निश्चित व्हायची आहे. वेळ निश्चित झाल्यावर नक्की घेणार आहोत. तर सकाळी 11 वाजता गर्दी करायची आहे मित्रांनो. लक्षात आलं का? 1 नंबर सर 1 नंबर शिकवता सर. हो सर सर आता युट्यूबला होतील का क्लास? हो जी युट्यूबलाच होणार. एकदम कडक. हा एकदम कडक. ओके तर कशा प्रकारे स्लाइड समजल्या? कोणत्या प्रकारे किती विद्युत प्रकल्प आहे? किती औष्णिक प्रकल्प आहे? किती महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कोण आहे? कोणत्या ठिकाणी काय आहे? मोंढा कोणत्या ठिकाणी आहे? तर आंध्रलेख कोणत्या ठिकाणी आहे? तर अणुऊर्जा प्रकल्प तारापूर कोणत्या ठिकाणी आहे? तर जैतापूर कोणत्या ठिकाणी आहे? अबे सर्वच्या सर्व पाठ करून घेणार आहे. लक्षात आहे का? सर्वच्या सर्व आपण पाठ करून घेणार आहे. फक्त तुम्ही आले पाहिजे आणि टिकले पाहिजे आणि 1 तास म्हणा किंवा 30 मिनिट म्हणा माझ्यासोबत असे बोलले पाहिजे. तुम्हाला असंच पाठ होऊन जाईल. आजपर्यंत मला तरी नाही वाटत की या प्रकारची स्लाइड कोणी आणली असेल तर ते आपण आणलेली आहे. बघा कसं गरगर घुमते. पहा हे असं गरगर घुमवताना पण तुम्हाला दाखवलं आहे की कोणत्या प्रकारे ऊर्जा निर्माण होते, कशी ऊर्जा निर्माण होते. पहा कसं घुमतंय गरगर. हे बघा पंखे कसे गरगर. आपण मला तरी नाही वाटत की कोणी दाखवलं असं पण आपण दाखवलं. यानुसार जर अभ्यास केला तर तुम्ही कशी परीक्षा पास नाही होत बे मी ते पाहतो. लक्षात आलं का? अशा प्रकारे आपण गरगर घुमवलाय. तुम्हाला लक्षात आलं? हा स्लाइड खूप छान होते. बघा ना कसा घुमत आहे पंखा कर. ओके हा तर चला भेटूया या नंतरच्या क्लासला. तोपर्यंत बाय टेक केअर. काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पास चला. आपली चॅनल शेअर करा. आपला विदर्भ पॅटर्न कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. जिकडे तिकडे आपल्या मित्रांना शेअर करा. ज्या सोशल मीडियावर तुम्ही आहे ग्रुपवर आहे ते सर्वीकडे आपले क्लास शेअर करत चला. ओके भेटूया नंतरच्या क्लासला. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. बाय. ओके चला बाय. भेटूया नेक्स्ट क्लासला.